आणि तरी सुद्धा महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांनी, युवकांनी, माता भगिनींनी महाविकास आघाडीचं सरकार निवडून दिलं तर यांची नाचक्की होईल म्हणून हे पाय लावून पळून गेले। आणि त्यामुळे हे स्पष्ट आहे। माननीय देवेंद्रजी फडणवीस सुद्धा सांगत होते, मी पुन्हा येईन म्हणणारे, 2 पक्ष फोडले आणि पुन्हा आलो असं म्हणणारे फडणवीस काय म्हटले, आता मी मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये नाही। और तुमची सत्ताच येणार नाही तर तुम्ही मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये कसे राहणार। आणि म्हणून मग राज्य पातळीवरच्या गोष्टी सांगणारे आंबेगाव शिरूरचे जे माननीय मंत्री महोदय आहेत, जर वर दिवाच राहणार नाही तर तुम्ही आंबेगाव शिरूरचे प्रश्न कसे सोडवणार। आणि त्यामुळे आंबेगाव शिरूरची जनता सुज्ञ, ती काय आपलं मत वाया जाऊ देणार नाही, ती निकम साहेबांना आमदार केल्याशिवाय गप्प राहणार। म्हणजे निकम साहेबांनी सांगितलं, गेल्या 2 जुलैला जी भूमिका बदलली गेली, अनेक जण अनेक कारण सांगत असतात। ही वेगवेगळी कारण सांगत असताना अनेक जण म्हणतात विकासासाठी ही भूमिका घ्यावी लागली। जर विकासासाठी ही भूमिका घ्यावी लागली तर सोयाबीनचा भाव 3200 रुपयेच का पडतो। सोयाबीनचा खर्च येतो क्विंटल मागे 6000 रुपये, पण शेतकऱ्याला भाव मिळतो 3200 नाही तर 3800 रुपये, हमी भाव 4800 रुपये, 1200-1400 रुपये आमचे जर क्विंटल मागे जात असतील तर याला आम्ही विकास म्हणायचं। वेदांता फॉक्सकॉन जातो, बल्क ड्रग जातो, टाटा एअरबस जातो। महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात काम करणाऱ्यांनी मग याचं उत्तर द्यावं की मग किती उद्योग, किती प्रकल्प तुम्ही महाराष्ट्रात आणले ज्यांनी महाराष्ट्रातल्या तरुणांना रोजगार मिळाला। जे होते, जे नशिबात आले होते, जी गुंतवणूक आली होती ही बाहेर निघून गेली। आज महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात गेलं तर 30-30, 35-35 वर्ष पोरांची वय झाली, अजून लग्न होत नाहीत, का तर हाताला काम नाही आणि कामाला दाम नाही, ही परिस्थिती। जर विकासासाठी तुम्ही पक्ष फोडलात, विकासासाठी तुम्ही चिन्ह पळवलं, तर महाराष्ट्रात दिवसाला 8 शेतकरी का आत्महत्या करतायत, महिन्याला 200 शेतकऱ्यांच्या दारात का तिरडी ठेवावी लागते, 200 शेतकऱ्यांचं का सरण रचावं लागतं, 200 शेतकऱ्यांची लेकरं का दर महिन्याला अनाथ होतात, याला तुम्ही विकास म्हणता। दूधखोळी वाटली महाराष्ट्राची जनता। मग तुम्ही जर भूमिका बदलली, तुम्ही रोजगार आणला नाहीत, माता भगिनींची जर परिस्थिती बघितली तर महाराष्ट्रात गेल्या केवळ 2 महिन्यात बेपत्ता झालेल्या माता भगिनींची संख्या 2000 आहे। म्हणजे महिन्याला 1000 माता भगिनी या महाराष्ट्रातून बेपत्ता होत आहेत। म्हणजे तुम्ही म्हणता विकासासाठी तुम्ही गेला, दाखवा ना एकदा आकडेवारी, महाराष्ट्र गुजरातच्या खाली सरकला का नाही हे दाखवा।